महायुतीत लढलेले भाजपा आणि शिंदे गट यांना सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा असला तरी महापौर कुणाचा यावरून दोघांचे घोडे अडलेला आहे। या सत्ता संघर्षात दोघांकडे महापौर पदासाठीचं संख्याबळ पुरेसे नसल्यानं सत्तेची चावी थेट ठाकरेंच्या 16 नगरसेवकांच्या हाती गेली आहे। निवडणुकीपूर्वी भाजपनं ठाकरे गटाचे दीपेश म्हात्रे, राहुल भगत, धनंजय बोडारे, मनसेचे प्रकाश भोईर, मनोज घरत, मंदा पाटील, शिंदे गटाचे महेश पाटील, डॉक्टर सुनीता पाटील अशा अनेक दिग्गजांना फोडून एकहाती सत्ता आणण्याचं गणित बांधलं होतं। तर शिंदे गटानं भाजपाचे विकास म्हात्रे, कविता म्हात्रे, काँग्रेसचे सचिन पोटे, राष्ट्रवादीचे बाबाजी पाटील, मनसेचे कस्तुरी देसाई, गजानन पाटील, राजन मराठे, अपक्ष कुणाल पाटील यांना आपल्या बाजूला वळवण्याच्या शक्यतांवर सत्ता स्थापनेचं स्वप्न पाहिलं होतं। मात्र प्रत्यक्ष निकालानं दोन्ही पक्षांची ही गणितं कोलमडली। शिंदे गट आणि भाजप महायुतीचाच महापौर होणार असल्याचा दावा करत असले तरी पडद्याआड मात्र आपल्याच पक्षाचाच महापौर व्हावा यासाठी दोन्ही पक्षांकडून जुळवाजुळव सुरू आहे। सत्तेचा जादुई आकडा गाठणं दोन्ही मित्र पक्षांना स्वतंत्रपणे शक्य नाहीये। भाजपचे 50 तर शिंदे गटाचे 53 नगरसेवक निवडून आले आहेत। महापालिकेवर स्वतःचा महापौर बसवायचा असेल तर भाजपला 12 आणि शिंदे गटाला 9 नगरसेवकांची अजून गरज आहे। यासाठी गुप्त वाटाघाटी तसेच गरज पडल्यास फोडाफोडीचं राजकारण ही सुरू आहे। या सर्व हालचालींच्या केंद्रबिंदूस्थानी ठाकरे गट आणि मनसेचे नगरसेवक आले आहेत। कल्याण डोंबिवली ठाकरे गटाचे 11 तर मनसेचे 5 नगरसेवक निवडून आले। त्यातील ठाकरे गटाचे मधुर म्हात्रे आणि कीर्ती ढोणे हे दोघे आधीच शिंदे गटाच्या गळाला लागल्याची चर्चा आहे। मात्र आता ठाकरे बंधू नेमकी कोणती भूमिका घेतात याकडे महापौर पदाचा फैसला होणार आहे। महापालिका निवडणुकीच्या राज ठाकरेंच्या शाखा भेटी सोडल्या तर दोन्ही ठाकरे बंधूंच्या सभा दौरे कल्याण डोंबिवलीतील जवळपास झालेच नाहीयेत। तरी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी स्वबळावर तब्बल 11 जागा जिंकल्या। डोंबिवलीत मात्र त्यांना खातं उघडता आलं नाही, परंतु कल्याण पश्चिमेत 7 आणि पूर्वेत 4 नगरसेवक निवडून आलेत। एकीकडे जुळवाजुळव तर दुसरीकडे फोडाफोडीचे प्रयत्न जोर धरू लागले आहेत। अशात शिंदे गटानं मधुर म्हात्रे आणि कीर्ती ढोणे यांच्यावर डोळा ठेवलाय तर मनसेच्या शीतल मंडारी याही भाजपच्या गोटात जाऊ शकतात अशी अटकळ राजकीय वर्तुळात बांधली जात आहे। कल्याण डोंबिवलीमधील काँग्रेसचे 2 तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचा 1 नगरसेवक निवडून आलाय। सध्याच्या घडीला या नगरसेवकांकडे दुर्लक्ष होत असलं तरी भाजप आणि शिंदे गटात महापौर पदाचा तिढा न सुटल्यास फोडाफोडीच्या राजकारणाला जोर येणार आहे। यावेळी या 3 नगरसेवकांना महत्त्व प्राप्त होऊ शकते। हे 3 नगरसेवक कोणाला पाठिंबा देतात यावरून देखील सत्तेतील आकडेवारीची गणितं फिरू शकतात।